तुम्हालाही माझ्यासारखा तोच नाश्ता करून कंटाळा आलेला आहे का? चला आज 10 मिनिटाच्या आत सकाळच्या घाईत होणारा हा इन्स्टंट रवा उत्तप्पम कसा बनवायचा ते पाहूयात. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर इन्स्टंट रवा उत्तप्पम बनवण्यासाठी एक पसरट भांडं घेतलं. त्यामध्ये 1 कप रवा घेतलेला आहे. आपण जो उपम्यासाठी मोठा रवा वापरतो तोच हा रवा आहे. यामध्ये 1 कप रवा तर अर्धा कप दही वापरायचं आणि त्याच कपाने अर्धा कप पाणी. आता हे सगळं व्यवस्थित गुठळ्या मोडून मिक्स करून घ्यायचं. पाण्याचं, रव्याचं आणि दह्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित झालं की उत्तप्पम अजिबात तुटणार नाही आणि खाताना त्याची टेस्ट ही अप्रतिम येईल. याच पद्धतीने तुम्ही याचे अप्पेही बनवू शकता. फक्त पाण्याचं प्रमाण मेजरमेंट थोडं कमी जास्त करायचं आहे अप्प्यासाठी. सगळ्या गुठळ्या अगदी व्यवस्थित मोडून घ्यायच्या म्हणजे मिश्रण कोरडं पडणार नाही. सगळं व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून 10 मिनटासाठी भिजवून घ्यायचं. वेळ कमी असेल तर 10 मिनटं भिजवून घ्यायचं. जर तुमच्याकडे वेळ सकाळच्या वेळेला असेल तर तुम्ही अर्धा तासही भिजवून घेऊ शकता. रवा छान फुलला की मस्त असे रवा उत्तप्पम होतात. चला आता याला झाकण ठेवूयात. इथे आता 10 मिनटं मिश्रण चांगलं भिजू दिलं मी. 10 मिनटं छान असा रवा फुलल्यानंतर दाखवते किती मस्त असं पाणी ऑब्झर्व करून घेतलेलं आहे त्याने. दही, पाणी अगदी व्यवस्थित रवा फुललेला आहे. असंच घट्टसर हे मिश्रण व्हायला हवं. यामध्ये आता पाण्याची कन्सिस्टन्सी अजून आपण वाढवणार आहोत. इथं आता अजून अर्धा कप पाणी घालणार आहोत आपण, म्हणजे टोटली 1 कप पाणी वापरायचं आहे यासाठी. हे पहा, फक्त अर्धा कप पाणी इथे वापरणार आहोत. ते थोडं थोडं करून घालायचं. आता मी ते थोडं घालून घेतलं. आपल्याला उत्तप्पम चांगलं व्यवस्थित मिक्स करून उलटता येईल असं बॅटर याचं तयार करून घ्यायचं आहे. डोशासारखं फार पातळ नाही करायचं. या कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घेतल्यानंतर आपल्याला आवडतात त्या व्हेजिटेबल यामध्ये घालून घ्यायच्या. इथे मी शिमला मिरची, गाजर, टोमॅटो, कांदा, 1 हिरवी मिरची तिखटासाठी कट करून यामध्ये घालून घेतली. मुली खाणार होत्या म्हणून 1च मिरची घातलेली आहे मी. मोठी माणसं खाणार असतील तर ते लाल तिखटही तुम्ही यामध्ये वापरू शकता. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. भाज्या घातल्यानंतर हे मिश्रण अजूनच थिक झालेलं आहे. तर मगाशी जे अर्धा कप पाणी वापरणार होतो त्यातलं आपण थोडंसं पाणी वापरलेलं होतं आणि त्यातलं थोडं पाणी राहिलं आहे तेच आता इथे वापरणार आहोत आणि मिश्रण थोडं पातळ करून घेणार आहोत. मीठ घालायचं आहे चवीपुरतं, पाणी घालायचं, कन्सिस्टन्सी मॅनेज करायची आणि उत्तप्पम तव्यावरती घालून घ्यायचं. टोटली 1 कप पाणी, अर्धा कप दही, 1 कप रवा असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. भरपूर अशा भाज्या आहे की नाही. हेल्दी आणि इन्स्टंट होणारा नाश्ता एकदा नक्की करून पहा. मुलांच्या टिफिनलाही फार छान लागतो हा उत्तप्पम. त्यामुळे एकदा ट्राय करणं तर बनतंच, नाही का? चला आता फार बडबड न करता पटकन उत्तप्पम करून घेऊयात. त्या अगोदर मीठ घालून घेऊयात. मीठ नाही घातली तर चव कसं लागणार. सगळं मीठ घालून घेतलं. आता करायच्या वेळेला अजून एक ट्रिक आहे, ती म्हणजे इनो आहे. हा असं इनोचं 1 पॅकेट घ्यायचं आणि हे पूर्ण नाही टाकायचं बरं का. यात 1-1.5 चमच इतका इनो असतो. त्यातला अर्धा इनो यामध्ये घालून घ्यायचा. कधी घालायचा? करायच्या वेळेला घालायचा. यामुळे उत्तप्पम फ्लफी होतील आणि कुरकुरीत होतील. त्यामुळे इनो घालायला विसरायचं नाही. इनो नसेल तर खायचं सोडा अगदी 2 चिमूट इतका घालायचा. मस्त होतात उत्तप्पम. इनो घातल्यानंतर बॅटर अगदी छान फुललेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि उत्तप्पम करून घेऊयात. सगळं आपलं बॅटर रेडी झालेलं आहे. चला आता इकडे तवा ठेवून घेतलेला आहे. तवा चांगला कडकडीत गरम झाला की आपण लगेचच उत्तप्पम करायला घेणार आहोत. तवा आता चांगला कडकडीत गरम झालेला आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि पळीच्या मदतीनं या पद्धतीने उत्तप्पम पसरवून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित उत्तप्पम पसरवून घेतलं की बाजूला तेल सोडायचं, झाकण ठेवायचं.
झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटापर्यंत बारीक गॅसवरती उत्तप्पम चांगलं भाजून द्यायचं. लक्षात राहू द्या, रव्याचं उत्तप्पम आहे, थोडं भाजायला वेळ लागतो याला, परंतु झाकण ठेवल्यामुळे चांगलं वापरला जातो रवा आणि चांगला शिजलाही जातो, त्यामुळे अजिबात पोटाला त्रास होत नाही. प्रत्येक टीप ना टीप जी रेसिपीमध्ये मी सांगते ते फॉलो करून तुम्ही रेसिपी केली तर तुमची ही रेसिपी माझ्या रेसिपीसारखी अगदी मस्त भन्नाट आणि टेस्टी होईल, हे मात्र नक्की आहे. आता मुलं खाणार होती म्हणून मी थोडासा इथे चीजचा वापर केलेला आहे. मोठी माणसं किंवा डाएट करणारी लोकं खाणार असतील तर चीज नाही वापरलं तरीही चालेल. असंही एक ग्रीन टी बरोबर हा उत्तप्पम खूप छान लागतो, किंवा चहासोबत उत्तप्पम खाल्ला तरीही छान आहे. किंवा चहा, कॉफी, ग्रीन टी नसेल घ्यायचं तर असंच ग्रीन चटणीसोबतही तुम्ही खाऊ शकता. धनिया, पुदिना, डाळं किंवा शेंगदाणे घालून मिक्सरला चटणी वाटून घ्यायची. ग्रीन चटणीचाही व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहे, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. 2 मिनटं छान वापरल्यानंतर उत्तप्पम आता उलटून दाखवते मी तुम्हाला. अगदी इझिली तव्यामध्ये उलटून जातं. नॉनस्टिकच्या डोशाच्या तव्यात मात्र हे नक्की करा, म्हणजे अजिबात प्रॉब्लेम येणार नाही. चला आता मस्त असं आपलं उत्तप्पम एका बाजूने भाजलेलं आहे. हे पहा, असं झाकण ठेवल्यामुळे भाज्याही कच्च्या घातल्या असल्या तरीही चांगल्या शिजल्या जातात आणि खायला चव अप्रतिम देतात. असं हळूहळू उलटण घालून आपण एका बाजूने उत्तप्पम पलटी करून घेऊयात. अगदी इझी आहे, अजिबात जास्त काही मेहनत लागत नाही, पटकन उलटलं जातं. यापेक्षा उत्तप्पम पातळ असेल तर बेटर थोडं पातळ करायचं. पहा कसं गवळं गवळं छान असं भाजलेलं आहे. दोन्ही बाजूनी खरपूस असा उत्तप्पम आपण भाजून घेऊयात. पेशन्स ठेवून उत्तप्पम छान भाजायचे, कारण हे रव्याचे आहेत. दोन्ही बाजूनी असं अलटीपलटी करत छान उत्तप्पम भाजून घेऊयात. या पद्धतीने पहा. चला आता मुलं खाणार होती म्हणून याच्यावरती वरून मी चीज घालून घेते. एक चीज क्यूब आहे, त्यातली थोडीशी चीज क्यूब मी याच्यावरती घालून घेणार आहे. बटर, चीज क्यूब थोडं घातलं, कधीतरी महिन्यातून 2 महिन्यातून मुलांना द्यायला काही हरकत नाही. एखाद्या वेळेला असं थोडंसं दात किडत नाही, छान राहतात असं म्हणतात या चीजमुळे, म्हणून मी 1-2 महिन्यातून मुलींना आवर्जून देते. असं चीज घातलं की कसं मेल्ट झाले किती छान. पहा या पद्धतीचं मेल्ट व्हायला पाहिजे चीज. किती सुंदर दिसतोय ना उत्तप्पम. पहा असेच आपण सगळे उत्तप्पम करून घेणार आहे. एका प्लेटमध्ये काढून दाखवते. पहा थोडं चीज बाजूला चिटकलेलं आहे. हे पहा किती पटकन. तव्याला अजिबात जास्तीचं चिटकलेलं नाही आहे. मिश्रण अगदी व्यवस्थित झाले, पटकन पलटी करता येते. अजून थोडं पातळ केलं तर उत्तप्पम अजून पातळ झाले असते, पण या कन्सिस्टन्सीचे उत्तप्पम आमच्याकडे आवडतात म्हणून थोडेसे जाडसर मी केलेले आहेत. आणि उत्तप्पम जाडच चांगले लागतात त्यामुळे. आता अजून एक उत्तप्पम मी करून दाखवते. त्यावरती मी शेजवान चटणी लावणार आहे. शेजवान चटणीनेही खूप छान होतात. एक उत्तप्पमचं बॅटर घालून घेतलं, असं पळीच्या साह्याने पसरवून घेतलं. थोडंसं पातळ केलं होतं त्यामुळे बघा थोडा पातळ झालेला आहे उत्तप्पम. यावरती घातली 1 चमचाभर शेजवान चटणी, किंवा टोमॅटो सॉस आवडत असेल तर तो घातला तरीही चालेल. मला वाटत नाही वरून असे तिखट, मीठ आणि भरपूर अशा भाज्या घातलेल्या उत्तप्पमला चटणीची गरज पडेल. वरून किसून घ्यायचं चीज थोडंसं. मुलांना दोन्ही प्रकारचे उत्तप्पम फार आवडले. पहिल्यांदा केले, करायला 10 मिनटं लागली, आईनं खायला तर 2 मिनटात संपून गेले. आता वरून यालाही झाकून घ्यायचं आहे बरं का. झाकून घेऊन वाफवून घेतणं महत्त्वाचं आहे, कारण भाज्या शिजल्या गेल्या पाहिजेत. कच्च्या घातलेल्या आहेत, करकरीत आणि कच्च्या लागायला नको, म्हणून झाकण ठेवून वाफ काढणं मात्र महत्त्वाचं आहे. तर मंडळी, अशाच टेस्टी आणि रुचकर रेसिपींसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर तेवढं सबस्क्राईब नक्की जाता करून घ्या, म्हणजे असंच सोप्या, सिंपल आणि साध्या रेसिपी तुम्हाला रोजच्या रोज चॅनलवरती पाहायला मिळतील. आणि हो, आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नकात. आजची रेसिपी युनिक आणि झटपट होणारी आहे, त्यामुळे घरी ट्राय करून ही नक्की पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.
भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. उन्हाळा स्पेशल भरपूर रेसिपी टाकलेल्या आहेत, त्याही पाहायला विसरू नकात. चॅनलवरती नक्की जाऊन पहा. आपले उत्तप्पम रेडी आहेत. बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.